रामकृष्ण हरी असं म्हणतात की संसार सुखाचा व्हावा, त्यासाठी प्रभू रामचंद्रांच्यासारखा पती मिळावा आणि आध्यात्मिकामध्ये मन रमावं असं वाटत असेल तर श्रीकृष्णासारखा पती मिळावा. आता हा विरोधाभास का आहे? तर प्रभू रामचंद्र हे एकवचनी एकतत्वी असे आहेत, एक पत्नी. आणि प्रभू रामचंद्रांनी ज्या वेळेला त्यांच्या युगामध्ये अनेक स्त्रियांना वचनं दिली की पुढच्या युगामध्ये पुढच्या अवतारात मी लग्न करेन, आणि मग त्या 16,000 सहस्र नारींच्या बरोबर श्रीकृष्णाला लग्न करावं लागलं, कारण तो रामाचाच अवतार आहे. आणि मग अशा पद्धतीनं आपण म्हणतो की ह्या ज्या 5 कन्या आहेत, त्या 5 कन्यामधलीच सीता आहे, अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा, मंदोदरी. यातली जी सीता आहे ती प्रभूंची पत्नी आहे. मग ज्या वेळेला प्रभू रामचंद्र सीतेला घेऊन वनवासात जातात, त्यावेळेला सीतामय्याला कसं समजलं नाही की तो एक बैरागी आहे, आणि बैराग्याच्या वेशामध्ये येऊन त्याला सीता म्हणते फळं खा, हे कर, आणि तो तिला उचलून घेऊन जातो. मग त्यावेळेला ती म्हणते सीता की तू मला फसवलंस, तुला यायचंच होतं तर मग तुझ्या मूळ रूपामध्ये यायला पाहिजे होतंस. त्यावेळेला रावण म्हणतो की तुझ्या झोपडीमध्ये येण्याचं धाडस माझं झालं नसतं, म्हणून मी बैराग्याच्या रूपामध्ये आलो. मग तिथं पण सीतेलाच परीक्षा द्यावी लागली. त्यानंतर इकडं अर्जुनाची बायको द्रौपदी आहे, हिला पण वस्त्रहरणापर्यंत म्हणजे तिलाही परीक्षा द्यावी लागली. श्रीकृष्णाच्या युगामध्ये सुद्धा 16,000 सहस्र नारी, सत्यभामा असेल, रुक्मिणी असेल, यांच्यामध्ये कधी मेळ नव्हता. तिथं त्यांनाही परीक्षा द्यावी लागली. मग स्त्रियांना जर सगळीकडेच अशा पद्धतीनं परीक्षा द्यावी लागत असेल तर मग युगपुरुष म्हणून जे जन्माला आले, राम असतील, श्रीकृष्ण असेल, मग यांच्यापेक्षा जास्त कसोटी स्त्रियांनाच, म्हणजे स्त्रियांच्यावरूनच ते सिद्ध होतात असं का असतं, हा पण एक प्रश्न आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्यावेळेला कौशल्याच्या पोटी प्रभू येतात त्यावेळेला कैकेयींचे खूप लाडके असतात. ती अगदी स्वतःच्या मुलापेक्षा ती कैकेयी रामाला जास्त जपत असते. पण माऊलीने सांगितलं जे खळांची व्यंकटेश सांडो, ती मंत्राची खळ आहे ना, तो खळ ज्यावेळेला घरामध्ये शिरतो म्हणजे ती पण एक स्त्रीच आहे. म्हणजे अशी खळाची कामंसुद्धा स्त्रियांनी केल्यामुळं हे अशा गोष्टी त्यांना भोगाव्या लागतात. रामकृष्ण हरी. आज रामनवमीच्या सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद.